समजा एखाद्या व्यक्तीने 30 किलो वजनाचं एक भक्कम पार्सल भारतातून थेट दक्षिण अमेरिकेत पाठवलं. हजारो मैलांचा प्रवास आणि कस्टम्सचे टप्पे पार करताना दुर्दैवाने ते पार्सल कुठेतरी घाळ झालं. तर आता नुकसान भरपाई द्यायची वेळ आली. पण प्रश्न असा आहे की ही भरपाई कोणत्या चलनात द्यायची? रुपयांमध्ये की त्यांच्या स्थानिक चलनात? हो, कारण दोन्ही देशांच्या चलनांचे दर तर रोज बदलत असतात ना. अगदी बरोबर. दोन वेगवेगळ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमधील टपाल विभाग विनिमय दराच्या या रोजच्या गोंधळातून मार्ग कसा काढतात? याचंच उत्तर SDR नावाच्या एका अदृश्य चलनात दडलंय. आणि हेच ते प्रशासकीय आणि लॉजिस्टिक बारकावे आहेत जे एका जागतिक व्यवस्थेला अखंडपणे चालवतात. नक्कीच. नमस्कार आणि पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या विशेष सखोल चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. धन्यवाद. आजची ही चर्चा विशेषतः पोस्ट ऑफिस खात्यांतर्गत होणाऱ्या विभागीय पदोन्नती परीक्षांच्या म्हणजेच LDC परीक्षांच्या तयारीसाठी पोस्टल ज्ञान क्लासेसने दिलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीवर आधारित आहे. हो, आणि या नोट्स खरंच खूप उपयोगी आहेत. आजचा आपला उद्देश आंतरराष्ट्रीय टपाल सेवा आणि आवर्ती ठेव म्हणजेच RD खात्यांसंबंधीचे केवळ आकडे पाठ करणे हा नाहीये. बरोबर. केवळ आकडेवारी पाठ करण्यापेक्षा या नियमांमागचा तर्क जर आपण समजून घेतला ना, तर परीक्षेत उत्तर देणे अधिक सोपे जाते. अगदीच. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. आंतरराष्ट्रीय पोस्टल सेवेच्या विशाल जाळ्याचा विचार केला तर हे जाळे नक्की किती मोठे आहे? खूपच मोठे आहे. पोस्टल ज्ञानच्या नोट्सनुसार देशातील सर्व विभागीय पोस्ट ऑफिसेसमधून जागतिक स्तरावर तब्बल 213 गंतव्यस्थानांवर टपाल पोचते. बापरे, 213 देश! होय, हे जाळे खऱ्या अर्थाने जागतिक आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर काम करण्यासाठी सेवांचे अत्यंत सुस्पष्ट वर्गीकरण करावे लागते. म्हणजे नक्की कसं? प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय सेवांचे 2 मुख्य भाग पडतात. एक म्हणजे लेटर पोस्ट आणि दुसरं पार्सल पोस्ट. अच्छा. जेव्हा आपण लेटर पोस्ट म्हणतो तेव्हा अनेकांना वाटतं की यात फक्त पत्रे असतील, पण तसं नाहीये. मग अजून काय काय येतं यात? यात पत्रे, पोस्ट कार्ड, मुद्रित कागदपत्रे, स्मॉल पॅकेट्स, अंध व्यक्तींसाठीचं साहित्य, बॅग आणि ITPS या सर्वांचा समावेश होतो. आणि दुसरीकडे पार्सल पोस्टमध्ये एअर पार्सल, सरफेस एअरलिफ्टेड म्हणजे सॅल आणि सरफेस पार्सल येतात. एक मिनिट, इथे मला थोडे तांत्रिक शब्द समजून घ्यायचे आहेत. बरं. स्मॉल पॅकेट्स आणि पार्सलमध्ये नक्की काय फरक आहे? खूप चांगला प्रश्न आहे हा. स्मॉल पॅकेट्स ही संकल्पना अशा छोट्या वस्तूंसाठी आहे ज्यांचं वजन 2 किलोपेक्षा कमी आहे. अच्छा, म्हणजे ई-कॉमर्सच्या छोट्या वस्तू. अगदी बरोबर. ज्यांच्यासाठी पार्सलचे कडक नियम लावण्याची गरज नाही अशा वस्तू यात मोडतात. समजलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे बॅग काय बरं करणे? एखादी जादुई पिशवी असल्यासारखं वाटते ना. बॅग बद्दल सांगायचं तर म्हणजे मेल सॅक किंवा मुद्रित साहित्याची पिशवी. ओके. जेव्हा एखाद्या प्रकाशकाला एकाच पत्त्यावर मोठ्या प्रमाणावर पुस्तके किंवा मासिके पाठवायची असतात तेव्हा ती सर्व एका मोठ्या बॅगमध्ये भरून पाठवली जातात. म्हणजे त्याला बॅग म्हणतात तर? हो, आणि म्हणूनच लेटर पोस्टमध्ये असूनही या बॅगसाठी तब्बल 30 किलोची वजनाची मर्यादा दिली आहे. अरे वा, म्हणजे एकाच व्यक्तीला पूर्ण लायब्ररी पाठवायची असेल तर बॅग हा सर्वोत्तम पर्याय आहे बघा. हो, नक्कीच. पण वजनाच्या या मर्यादांबद्दल आणखी थोडं बोलायचं झालं तर पत्रे आणि मुद्रित कागदपत्रांसाठी 2 किलोची मर्यादा आहे. पण अंध व्यक्तींच्या साहित्यासाठी ही मर्यादा थेट 7 किलो का आहे? यामागे एक अत्यंत महत्वाचा जागतिक मानवतावादी दृष्टिकोन आहे. ब्रेल लिपीत छापलेली पुस्तके ही सामान्य कागदांपेक्षा खूप जाड आणि जड असतात. ते पण आहे. जर अंध व्यक्तींसाठी 2 किलोचीच मर्यादा ठेवली तर एका वेळेस केवळ काहीच पाने पाठवता येतील. त्यामुळे 7 किलोची विशेष सवलत दिली आहे. हे खूपच रंजक आहे. आणि जर वेगाचा विचार केला तर नोट्समध्ये EMS म्हणजेच एक्सप्रेस मेल सर्व्हिसला सर्वात वेगवान सेवा म्हटलंय. हो, अगदी बरोबर. तसेच एअर पार्सलसाठी 20 किलोची मर्यादा आहे. पण इथेच मला खरी रंजक गोष्ट सापडली. वजनापेक्षाही ह्या वस्तूंच्या आकाराचे नियम वाचून चक्रावून जायला होता. नसलेल्या वस्तूंसाठी लांबी, रुंदी आणि खोली मिळून कमाल 900 मिलीमीटरपेक्षा जास्त नसावी. बापरे. हो, आणि त्यातही सर्वात मोठी बाजू 600 मिलीमीटरपेक्षा मोठी असू नये.
एवढाच नाही तर पृष्ठभागाचा किमान आकार 90 बाय 140 मिलीमीटर असणं बंधनकारक आहे. मी तर या अचूक मोजमापांची तुलना एखाद्या स्वस्त विमान कंपनीच्या केबिन बॅगेजच्या कडक नियमांशीच करेन. 1 इंचही इकडे तिकडे चालत नाही. हो ना. पण मला सांगा, हे 90 बाय 140 मिलीमीटर किमान आकार का? त्यापेक्षा लहान वस्तू पाठवली तर काय बिघडणार आहे? तिथेच खऱ्या आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्सची जादू दिसून येते. जेव्हा एखादं पार्सल युरोप किंवा अमेरिकेतील अवाढव्य सॉर्टिंग सेंटरमध्ये जातं ना, तेव्हा तेथील कन्व्हेअर बेल्ट्स आणि हाय स्पीड लेझर स्कॅनर्स विशिष्ट आकाराच्याच वस्तू हाताळण्यासाठी सेट केलेले असतात. अच्छा, म्हणजे मशीनसाठी. हो, जर पृष्ठभाग 90 बाय 140 मिलीमीटरपेक्षा लहान असेल तर बारकोड किंवा स्टॅम्प लावायला पुरेशी जागा उरत नाही. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतकी लहान वस्तू त्या मोठ्या मशीन्सच्या गॅपमधून खाली पडू शकते किंवा सिस्टम जॅम करू शकते. म्हणजे हे सर्व त्या मशीन्सच्या आणि कार्गो स्पेसच्या सोयीसाठी डिझाईन केले तर. समजलं? हो. आणि कमाल आकाराचे नियम यासाठी आहेत की खूप मोठी वस्तू स्कॅनरच्या कमानीतून आत जाऊ शकणार नाही. बरं, आता असा विचार करूया की या सर्व नियमांचं अगदी तंतोतंत पालन करून एखादी वस्तू नोंदणीकृत करून पाठवली. आंतरराष्ट्रीय नोंदणीसाठी एका वस्तूचे शुल्क ₹150 आहे आणि M-बॅगसाठी ₹750 आहे. पण जर एवढं शुल्क भरूनही ती वस्तू दुर्दैवाने गहाळ झाली तर काय? तिथेच आपण सुरुवातीला उल्लेख केलेल्या त्या अदृश्य चलनाची म्हणजेच SDRची एंट्री होते. हो, मला तेच विचारायचं होतं. जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर नुकसान भरपाईचा विचार केला जातो तेव्हा ती SDR मध्येच मोजली जाते. म्हणजे स्पेशल ड्रॉइंग राईट्स? हो, आणि 2024च्या नोट्सनुसार एक SDRची किंमत साधारण ₹109 आणि 41 पैसे म्हणजेच 109.4194 रुपीज इतकी आहे. पण मला इथे थोडं थांबवायचंय तुम्हाला. मला हे SDR प्रकरण अजूनही पूर्ण पचनी पडत नाहीये. का बरं? काय अडचण वाटतीये? म्हणजे बघा, आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी अमेरिकन डॉलर हे सर्वात लोकप्रिय चलन आहे. मग सरळ डॉलरमध्ये नुकसान भरपाई का ठरवली जात नाही? हा प्रश्न खूप रास्त आहे. जर आपण केवळ अमेरिकन डॉलरचा वापर केला तर इतर सर्व देशांचे टपाल विभाग अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून राहतील. अच्छा, म्हणजे डॉलर घसरला तर नुकसान. अगदी बरोबर. समजा एका रात्रीत डॉलरचं मूल्य खूप घसरले तर नुकसान भरपाई देताना विकसनशील देशांच्या टपाल विभागांचे दिवाळी निघू शकते. बापरे. हे टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने SDR तयार केले. हे कोणतेही छापील चलन नाहीये बरं का. मग हे नक्की काय आहे? ती एक बास्केट आहे. यामध्ये अमेरिकन डॉलर, युरो, जपानी येन, ब्रिटिश पाऊंड आणि चीनी युआन या 5 प्रमुख चलनांचा समावेश असतो. अरे वा, म्हणजे या सर्वांची सरासरी काढली जाते. होय, या 5 चलनांची सरासरी काढून SDRचा दर ठरतो. त्यामुळे जगात कुठेही आर्थिक संकट आले तरी SDRचे मूल्य एकदम कोसळत नाही. क्या बात आहे. हे स्पष्टीकरण खरंच डोळे उघडणार आहे. म्हणजे SDR हे एक प्रकारचं शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करतं. अगदी तसंच. आणि म्हणूनच 2 देशांमधील टपाल खात्यांचे हिशोब सेटल करण्यासाठी हा सर्वात सुरक्षित जागतिक निकष आहे. आता भरपाईचे नियम पाहूया. नोंदणीकृत पत्रांसाठी 30 SDR किंवा आतील वस्तूंची मूळ किंमत अधिक टपाल शुल्क दिले जाते. बॅग गहाळ झाल्यास 150 SDR मिळतात आणि पार्सलसाठी 40 SDR प्रति पार्सल अधिक 4.5 SDR प्रति किलो अशी भरपाई आहे. हो, आणि कमाल मर्यादा 130 SDRची आहे. पण या गणितासोबतच इथे एक महत्वाची अट आहे. कोणती अट? नियम असा सांगतो की जर वस्तूचे अंशतः नुकसान झाले किंवा त्यातील काही भाग चोरीला गेला तर फक्त गहाळ झालेल्या वस्तूच्या मूल्याइतकीच भरपाई मिळते. बरं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अंशतः नुकसान झाल्यास भरलेलं टपाल शुल्क परत मिळत नाही. एक मिनिट, म्हणजे जर माझ्या पार्सलमधील 4 पैकी 2 वस्तू गायब झाल्या तर मला फक्त त्या 2 वस्तूंचे पैसे मिळतील? हो. पण मी जे ₹1000 टपाल शुल्क भरले होते ते पूर्ण बुडणार. हे थोडं अन्यायकारक नाही का वाटत? वरवर पाहता तसं वाटतं, पण यामागचा लॉजिस्टिक तर्क असा आहे की टपाल विभागाने ती वस्तू पोहोचवण्याची जी मुख्य सेवा आहे ती पूर्ण केलेली असते. अच्छा, म्हणजे विमानाचे इंधन आणि ट्रान्सपोर्टेशनचा खर्च झालाच आहे. अगदी बरोबर. सेवा दिली गेल्याने टपाल शुल्क परत दिले जात नाही. मात्र नोंदणीकृत टपालाची चौकशी करायची असल्यास ती प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असते. ठीक आहे, हा तर्क समजला मला. आता आपण हे सगळं जे शिकतोय ते किती अचूक समजलंय हे पाहण्यासाठी आपण एक छोटीशी पोस्टल ज्ञान क्विज घेऊया. नक्कीच विचारा. माझा प्रश्न असा आहे, ITPS
म्हणजेच इंटरनॅशनल ट्रॅक्ट पॅकेट सर्व्हिस अंतर्गत वस्तू गहाळ झाल्यास जास्तीत जास्त किती रुपयांची भरपाई मिळते? याचं उत्तर आहे 1,000 रुपये किंवा त्या वस्तूची मूळ किंमत यापैकी जे कमी असेल ती भरपाई मिळते. अगदी 100% बरोबर. ITPS ही सेवा प्रामुख्याने कमी मूल्याच्या ई-कॉमर्स वस्तूंसाठी बनवली असल्याने तिची मर्यादा 1,000 रुपयांपर्यंतच आहे. हो, आणि ITPSचा विषय निघालाच आहे, तर ही आशिया पॅसिफिक क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त सेवा आहे. हो ना, यात एकूण 40 देशांचा समावेश आहे. आणि ई-कॉमर्सला प्रोत्साहन देण्यासाठी कंत्राटी ग्राहकांना भरघोस सवलती दिल्या जातात. किती सवलती आहेत? 25,000 रुपयांपर्यंत 0% सवलत, पण 75 लाख आणि त्याहून अधिक बुकिंगवर थेट 18% सवलत मिळते. अरे वा. आणि जर बुकिंग DNK म्हणजेच डाक निर्यात केंद्र पोर्टलवरून केले तर अजून 2% अतिरिक्त सवलत. हे पूर्णपणे इकॉनॉमीज ऑफ स्केलचे गणित आहे. जे ग्राहक जास्त व्यवसाय देतात त्यांना जोडून ठेवण्यासाठी असे इन्सेंटिव्हज दिले जातात. पण इथे माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतोय. सवलत दिली, व्यवसाय वाढला, दररोज लाखो ई-कॉमर्स पार्सल्स देशाबाहेर जाऊ लागली. पण हे सगळे बॉक्सेस देशाच्या सीमेबाहेर पाठवताना कस्टम्स नावाचा एक मोठा अडथळा असतोच ना? हो, असतोच. मग इतक्या प्रचंड संख्येने पार्सल्स हाताळताना टपाल विभाग आणि कस्टम्स यांचा समन्वय कसा साधला जातो? हजारो पार्सल्स मॅन्युअली उघडून पाहणे तर शक्य नाही आहे. खूप पूर्वी ही प्रक्रिया खरोखरच संथ आणि मॅन्युअल होती, पण आता तंत्रज्ञानाने हा गुंता सोडवला आहे. ते कसं? आजकाल टपाल विभागाचे सिस्टम आणि कस्टम्सचे इलेक्ट्रॉनिक सिस्टम API द्वारे जोडलेले आहेत. अच्छा, म्हणजे सर्व ऑनलाईन होतं? हो, जेव्हा ग्राहक पार्सल बुक करतो तेव्हा कस्टम्स डिक्लेरेशनचा डेटा, ज्याला आपण CN20 आणि CN23 फॉर्म्स म्हणतो, तो कस्टम्सच्या सर्व्हरला क्षणात पोहोचतो. आणि यासाठी देशात 28 FPO म्हणजेच फॉरेन पोस्ट ऑफिसेस काम करतात. अगदी बरोबर. सुरुवातीला फक्त दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि कोची ही 5 FPO होती. आणि निर्यातीसाठी जे कस्टम्स फॉर्म्स लागतात तेही इलेक्ट्रॉनिकली जनरेट होतात ना? जसे ई-कॉमर्स निर्यातीसाठी PBE1? हो, आणि इतर व्यावसायिक निर्यातीसाठी PBE2. सामान्य ग्राहकांना वैयक्तिक वापरासाठी याची गरज नसते. समजलं. जेव्हा पार्सल FPOमध्ये येते तेव्हा कस्टम्स अधिकारी इलेक्ट्रॉनिक डेटा आणि स्कॅनरच्या मदतीने तपासणी करतात. 99% पार्सल्सना सिस्टीमद्वारेच हिरवा कंदील मिळतो, ज्याला लेट एक्सपोर्ट ऑर्डर किंवा LEO म्हणतात. क्या बात आहे. म्हणजे हे LEO जनरेट झाल्याशिवाय टपाल विभाग पार्सल विमानात चढवत नाही? पार्सल्स मानवी हस्तक्षेपाशिवाय वेगाने क्लिअर होतात. कस्टम्स क्लिअरन्स जलद होण्यासाठी जसं ऑटोमेशन महत्वाचं आहे, तसंच त्या बॉक्सची भौतिक अवस्था काय आहे हेही तितकंच महत्वाचं आहे. हो, नक्कीच. आणि म्हणूनच पॅकिंगचे अत्यंत कडक नियम आहेत. कारण जर एखादा बॉक्स मॅन्युअली उघडून पाहावा लागला किंवा तो फाटला तर सगळी सिस्टम थांबेल. बरोबर आहे. मला नोट्समधील पॅकिंगचा नियम बघताना लाकडी पेटीचा नियम थोडा विचित्र वाटला. काय आहे तो नियम? 10 किलोच्या आत वजन असल्यास लाकडाची जाडी 1 सेंटीमीटर असावी, पण 10 किलोवर असल्यास ती 1.5 सेंटीमीटर असणे अनिवार्य आहे. फक्त अर्ध्या सेंटीमीटरसाठी इतका अट्टहास का? तो अर्धा सेंटीमीटर वरवर साधा वाटतो, पण विमानाच्या अवाढव्य कार्गो होल्डमध्ये तो खूप मोठा फरक निर्माण करतो. अच्छा, कशामुळे? जेव्हा आंतरराष्ट्रीय टपाल पाठवले जाते तेव्हा ते एकावर एक रचून पॅलेट्सवर ठेवले जाते. विमानाचे उड्डाण होताना किंवा हवेतील टर्ब्युलन्समुळे खालच्या थरातील पार्सल्सवर प्रचंड दाब पडतो. अरे हो, म्हणजे वजन पडतं वरून? हो ना. जर 15 किलोचे पार्सल फक्त 1 सेंटीमीटर जाडीच्या लाकडात पॅक केले असेल तर वरच्या वजनाने ते क्रश होईल आणि आतली वस्तू नष्ट होईल. अरे चा, म्हणजे हे नियम केवळ कागदोपत्री नाहीत तर प्रवासाच्या वास्तविक परिस्थितीवर आधारित आहेत. अगदी बरोबर. द्रव पदार्थांचे नियम तर आणखीनच मनोरंजक आहेत. द्रव पदार्थ हे गळती न होणाऱ्या डब्यात असावेत. आणि चुकून डबा फुटलाच तर तो द्रव शोषून घेण्यासाठी मुख्य बॉक्समध्ये लाकडाचा भुसा किंवा कापूस भरणं बंधनकारक आहे. यामागेही एक मोठी साखळी प्रतिक्रिया टाळण्याचा उद्देश आहे. समजा एखाद्या पार्सलमधून एखादे तेल गळायला लागलं तर ते शेजारच्या शेकडो पार्सल्सना खराब करू शकते. हो ना. या उदाहरणावरून मला एका गोष्टीची आठवण येते. टपाल विभागाचे हे नियम एखाद्या क्लबच्या बाउन्सरसारखे नाहीत, तर ते मानवी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीसारखे आहेत. जशी आपली रोगप्रतिकारक शक्ती
हानिकारक गोष्टीला आत येऊ देत नाही, तशीच ही टपाल व्यवस्था कोणत्याही असुरक्षित पार्सलला प्रवेश नाकारते. हे सादृश्य अगदी तंतोतंत जुळते. आणि ह्याच भूमिकेतून बंदी असलेल्या वस्तूंची यादी तयार केली जाते. जसं की अश्लील साहित्य किंवा लॉटरीची तिकिटे. हो, पण यात सरकारी लॉटरी वगळता इतर लॉटरीला बंदी आहे. तसंच घोषित गुन्हेगारांचे फोटो आणि खऱ्या तिकिटांसारखी दिसणारी बनावट तिकिटे पाठवण्यास सक्त मनाई आहे. अच्छा. या वस्तू केवळ धोकादायक नाहीत, तर त्या देशाच्या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या आहेत. शिवाय मौल्यवान वस्तू पाठवताना विमा काढणे सक्तीचे आहे. विमा काढल्याशिवाय या वस्तू आंतरराष्ट्रीय सीमेपार पाठवताच येत नाहीत. हे खूपच महत्वाचं आहे. हो, नक्कीच. आता आपण आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्सच्या या जगातून थोडं देशांतर्गत परिस्थितीकडे वळूया. चालेल. सामान्य माणसाच्या आर्थिक नियोजनाचा एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे आवर्ती ठेव खाते किंवा ज्याला आपण आरडी म्हणतो. आरडी खूप लोकप्रिय आहे. पोस्टल ज्ञानच्या नोट्समध्ये या आरडीच्या प्रशासकीय आणि दंडात्मक नियमांबद्दल खूप सविस्तर माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय टपाल सेवा जेवढी लॉजिस्टिक्सवर चालते, तेवढीच आरडी सेवा ही मानवी मानसशास्त्रावर आणि आर्थिक शिस्तीवर चालते. बरोबर. आणि परीक्षेच्या दृष्टीने काही मूलभूत नियम लक्षात ठेवणं गरजेचे आहे. पण त्याआधी आपली दुसरी पोस्टल ज्ञान क्विज घेऊया. बरं, विचारा. प्रश्न असा आहे, एका सिंगल आरडी खात्याचं जॉईंट खात्याचं रूपांतर करता येते का? नोट्सनुसार नाही. सिंगल खात्याचे जॉईंटमध्ये किंवा जॉईंटचे सिंगलमध्ये रूपांतर करण्यास परवानगी नाही. अगदी बरोबर. आणि खाते उघडताना नामांकन करणे अनिवार्य आहे, ज्यामध्ये कमाल 4 व्यक्तींना नॉमिनी म्हणून नेमले जाऊ शकते. हेही महत्वाचे आहे. पण मला एक नियम तपासायचा आहे. दंडाचा नियम असा सांगतो की दर 100 रुपयांच्या थकबाकीमागे फक्त 1 रुपया दंड आकारला जातो. हो, बरोबर आहे. म्हणजेच बिहेवियरल इकॉनॉमिक्सचा वापर होतो. हा दंड महसूल गोळा करण्यासाठी लावला जात नाही. मग कशासाठी? आरडी ही दरमहा बचत करण्याची सवय लावण्यासाठी बनवलेली योजना आहे. जर दंड खूप जास्त ठेवला तर सर्वसामान्य माणूस घाबरून ते खातेच बंद करेल. अच्छा, म्हणजे तो परत पैसेच भरणार नाही. अगदी बरोबर. 1 रुपया हा मायक्रो पेनल्टी आहे. तो खातेधारकाला मानसिक स्तरावर फक्त एक जाणीव करून देतो की पुढच्या वेळी वेळेवर पैसे भर. म्हणजे लोकांना न दुखावता शिस्त लावणारा हा मार्ग आहे. किती हुशार प्रशासकीय रचना आहे ही. हो ना? पण तरीही जर एखाद्याने सलग 4 महिने पैसे भरले नाहीत तर खाते खंडित होते. त्यानंतर खातेधारकाला एक शेवटची संधी मिळते. चौथा डिफॉल्ट झाल्यानंतर पुढील 2 महिन्यांच्या आत ते खाते दंड भरून पूर्ववत करता येते. आणि ही लवचिकता इथेच थांबत नाही. जर अचानक पैशांची गरज भासली तर आरडीवर कर्ज देखील मिळते. हो, आणि या कर्जाचा व्याजदर हा आरडीच्या व्याजदरापेक्षा 2% जास्त असतो. हे 2% जास्त का? कारण टपाल खात्याला ते कर्ज हाताळण्याचा प्रशासकीय खर्च काढावा लागतो आणि लोकांना विनाकारण कर्ज घेण्यापासून थोडं परावृत्तही करावे लागते. आता मुदतपूर्व बंदी म्हणजेच प्रीमॅच्युअर क्लोजरबद्दल बोलूया. 3 वर्षानंतर खाते बंद करणं शक्य आहे. पण इथे एक मोठा धक्का आहे. मुदतपूर्व बंदी केल्यास आरडीचा व्याजदर मिळत नाही, तर त्यावर पोस्ट ऑफिस बचत खात्याचा जो कमी व्याजदर असतो तो लागू होतो. हो, हा नियम आहे. समजा 5 वर्षांची मुदत आहे आणि मी 4 वर्षे 11 महिने आणि 29 दिवसांनी खाते बंद केले, तरीही मला बचत खात्याचाच कमी व्याजदर मिळणार. हे खूपच कडक आहे. होय, हे कडक आहे, कारण आरडीचा मूळ गाभा चक्रवाढ व्याजाच्या सायकलवर अवलंबून असतो. अच्छा, म्हणजे टपाल खात्याने आपले पैसे आधीच गुंतवलेले असतात. अगदी बरोबर. जर तुम्ही ती साखळी मध्येच तोडली तर संपूर्ण कॅल्क्युलेशन कोलमडते. म्हणूनच मुदत पूर्ण करणे कधीही फायद्याचे असते. समजलं. आणि मुदत पूर्ण झाल्यावर ते मूळ दराने आणखी 5 वर्षांसाठी वाढवता येते. हो, आणि दुर्दैवाने मृत्यू झाल्यास नॉमिनी खातं पुढे चालवू शकतो किंवा प्रोटेक्टेड सेव्हिंग्ज स्कीम अंतर्गत दावा करू शकतो. तर हे सर्व नियम आणि आकडे पाहिले की लक्षात येतं पोस्टल ज्ञान क्लासेसच्या या नोट्स फक्त परीक्षेसाठीची आकडेवारी नाहीये. हे त्या संपूर्ण व्यवस्थेचे आर्किटेक्चरल ब्लूप्रिंट्स आहेत. एसडीआरचं गणित असो, वजनाच्या मर्यादांमागचे लॉजिस्टिक्स असो किंवा आरडीचे मायक्रो पेनल्टीचे नियम असो. बरोबर. LDCE परीक्षांसाठी हे खरंच गेम चेंजर आहेत. जर प्रशासकीय तर्कासह हे आकडे समजले तर परीक्षेत कोणताही प्रश्न चुकू शकत नाही. आजच्या या सखोल चर्चेतून एक खूप मोठा आणि रंजक विरोधाभास समोर येतो बघा. कोणता? एकीकडे जागतिक स्तरावर टपाल सेवा इतक्या कडक मोजमापांवर आणि यंत्रांच्या अचूकतेवर चालते,
जिथे 1 मिलीमीटरचाही फरक चालत नाही. हो, ते आपण पाहिलंच. तर दुसरीकडे देशांतर्गत आरडी खाती लोकांना त्यांच्या आर्थिक गरजांनुसार लवचिकता आणि सामाजिक सुरक्षा देतात. खरंच की. ही एकाच अवाढव्या विभागाची 2 वेगळी टोके खूप काही सांगून जातात. कठोरता आणि संवेदनशीलता या दोन्ही गोष्टी एकाच संस्थेत कशा नांदू शकतात हे यातून सिद्ध होते. हां, खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. एकाच छताखाली जागतिक लॉजिस्टिक्सची कठोरता आणि सामान्य माणसाच्या भविष्याची आर्थिक सुरक्षा दोन्ही अगदी लीला हाताळली जात आहेत. नक्कीच. आणि याच विचारासोबत आजचे हे सखोल सत्र आपण थांबूया. परीक्षार्थ्याला यातून नक्कीच मोठा फायदा होईल. हो, सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. थँक्स फॉर कनेक्टिंग विथ पोस्टल ज्ञान क्लासेस. पोस्टल ज्ञान क्लासेसचे हे लेक्चर पाहिल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. हे लेक्चर पोस्टल ज्ञान क्लासेसकडून पोस्ट ऑफिस विभागीय पदोन्नती परीक्षांच्या तयारीसाठी दिले गेले आहे. पुढच्या सखोल चर्चेत असाच एखादा नवीन विषय उलगडून पाहूया. तोपर्यंत शिकत रहा.